समीर पाटलांच्या विरोधात कोणतेही विधान करू नका, पुणे न्यायालयाच्या रवींद्र धंगेकर यांना सूचना। भाजपमध्ये इनकमिंग सुरूच, शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपात होणार पक्षप्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। बीडच्या माजलगाव नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार, आमदार प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य। ओबीसी संदर्भात शरद पवारांच्या निर्णयाचे आमदार सोळंकेंकडून स्वागत। परळी नगर परिषद निवडणुकीत मुंडे बहीण भावाची युती, 15 वर्षांनंतर बहीण भावाची युती होण्याची चर्चा। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मुलाच्या साखरपुड्याची पत्रिका देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। राज्याचे प्रमुख सांगतात पार्थ पवार यांच्यात दोष नाही, अजित पवार सांगतात कोणताही व्यवहार झाला नाही। मग 1800 कोटींचा व्यवहार झाला कसा, रजिस्ट्रेशन झालं कसं, आम्ही सगळ्यांचे उत्तर विधानसभेत मागणार, नाना पटोले यांची प्रतिक्रिया। बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला गावात धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, धनंजय मुंडेंना टार्गेट करणं थांबवा, मुंडे समर्थकांची मागणी। मुख्यमंत्र्यांचा जवळचा असल्यानं काहीही करायचं लायसन्स मिळत नाही, बार्शीचे ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांची नाव न घेता माजी आमदार राजेंद्र राऊतांवर टीका। पार्थ पवार जमीन प्रकरणात चोर चोर भाऊ वाटून घेऊ, तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणून पाठराखण सुरू, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका। बीडच्या माजलगाव नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार, आमदार प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा भाजपात पक्षप्रवेश, भाजप प्रवेशानंतर खासदार ओमराजे निंबाळकरांची टीका, जामिनावर असलेल्या माजी नगराध्यक्षाचा भाजपात पक्षप्रवेश। देशातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना म्हणजे आरएसएस, सुजात आंबेडकर यांचा आरोप। नगर परिषदेत भाजपासाठी अत्यंत चांगलं वातावरण, आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू, शहर विकास आघाडीवर उद्धव ठाकरे नाराज नाहीत, माजी आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य। भाजपसोबत कुठेही युती आघाडी करू नका, जयंत पाटलांचा महाविकास आघाडी नेत्यांचा सल्ला। भास्कर आंबेकर यांची पक्षातून हकालपट्टी, भास्कर आंबेकर ठाकरेंच्या शिवसेनेचे जालना जिल्हा प्रमुख, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे कारवाई, उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती। बोपोडी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी माझा काहीच संबंध नाही, शीतल तेजवानीचा दावा, एफआयआर रद्द करण्याची याचिकेद्वारे उच्च न्यायालयात विनंती। जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर शिंदेच्या शिवसेनेत करणार पक्षप्रवेश, पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिका 2026च्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारी अर्ज वितरित। सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भाजप दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीने कारवाई करण्याबाबत लिहिलं पत्र। हर्षवर्धन सपकाळ यांनी कालिदास कोळंबकर यांची भेट घेऊन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अनेक दिग्गजांचा नेत्यांचा पक्षप्रवेश, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील नगरपालिका निवडणुकीत या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बळकटीकरण। सतीश शेळकेंचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मुक्तागिरी येथे पक्षप्रवेश संपन्न। अमरावतीच्या दर्यापूर नगरपालिकेमध्ये एकाच कुटुंबात लढत होण्याची शक्यता, 2 जागा लढवणार, नगराध्यक्ष पदासाठी लढत भाजपकडून आणि काँग्रेसकडून रिंगणात उतरण्याची शक्यता। सोलापूर जिल्ह्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार खरतर गटाची जम्मू कार्यकारिणी जाहीर, बळीराम साठे यांचा अद्याप अजित पवार गटात अधिकृतरित्या प्रवेश नाही, प्रवेश होण्यापूर्वीच प्रदेश प्रतिनिधी म्हणून बळीराम काका साठे यांचा उल्लेख। परभणीमधील पाथरीत राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर, आमदार राजेश विटेकर यांनी पक्षाच्या वतीने मोईस अन्सारी यांचे नाव अधिकृतपणे घोषित केले।
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली तीव्र नाराजी, शिंदेच्या शिवसेनेचा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत प्रस्ताव, कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रस्ताव। राजकीय पक्षांना उमेदवारी अर्ज भरण्यास शुभ मुहूर्तांची प्रतीक्षा, 8 पैकी 7 नगरपालिकेसाठी एकही अर्ज दाखल नाही। उमरगा पालिकेसाठी काँग्रेसकडून 2 उमेदवार मैदानात। लातूर नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची झुंबड, काँग्रेस भवन येथे इच्छुकांच्या मुलाखती पार। भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी यादी, 39 जणांची यादी भाजपकडून जाहीर। कोल्हापूर महापालिकेची प्रारूप मतदान यादी 14 नोव्हेंबरला होणार जाहीर। प्रारूप याद्यांच्या अनुषंगाने मंगळवारी प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतलाय। बीड नगर परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून मुलाखती, शिवसेनेच्या शिंदेची स्वबळावर लढण्याची तयारी, 52 जागेवर तसेच नगराध्यक्ष पदासाठी तयारी सुरू आहे। राज्यातील नगरपंचायत नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून तयारीला वेग, वंचित बहुजन आघाडीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची घोषणा। शिरूरमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार, पुढील 1-2 दिवसात उमेदवारांची घोषणा, माजी आमदार अशोक पवार यांची माहिती। वर्धा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही नामांकन निरंकच, पक्षाच्या उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांची धडपड, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे अर्ज दाखल नाहीत। भाजपकडून नगराध्यक्ष उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुरू, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या प्रभारींच्या बैठकीत बहुतांश नावावर शिक्कामोर्तब, येत्या 2 ते 3 दिवसात उरलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, खात्रीलायक सूत्रांची माहिती। कालभैरव जयंतीनिमित्त सामूहिक कालभैरव अष्टक पठण कार्यक्रमाचं आयोजन, 5000 भाविकांचा सामूहिक पठणात समावेश, मंदिराला फुलांची आकर्षक सजावट, भाविकांची मंदिरात मोठी गर्दी। भंडारा जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात, 2 ग्रामसेवकांवर कारवाई तर इतरांचं वेतन थांबवण्यात आलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या 3ऱ्या आरोपीला ठोकल्या वेळा, कांचन साळवेला पोलिसांकडून अटक। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन, कोविंद यांच्या दौऱ्यादरम्यान अंबाबाई मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात। मुंबईतील कचऱ्याच्या प्रश्नांवरून लोकशाही मराठीचा रियालिटी चेक, मानखुर्दच्या शिवाजीनगरमध्ये रियालिटी चेक, रहदारीच्या रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेला कचऱ्यातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी। सोलापूरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सुरक्षा एसटी महामंडळामुळे धोक्यात आली आहे। बार्शी ते खडकोडी बससेवा वेळेवर नसल्यानं गैरसोय, अंधारात विद्यार्थिनीची एसटीसाठी कसरत। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली ठाणे जिल्हा रुग्णालयाची पाहणी, लवकरच पार पडणार लोकार्पण सोहळा, एकूण 900 बेड्सची व्यवस्था जिल्हा रुग्णालयामध्ये असणार आहे। पिसे ग्रामस्थांचा शासकीय मोजणीला ठाम विरोध, भूमी अभिलेख विभागाची मोजणी अखेर रद्द, मुंबई महापालिकेकडून पिसे डॅम प्रकल्पासाठी शासकीय मोजणीला होता ग्रामपंचायतीचा विरोध। सोलापुरात पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणात भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देण्याची संघटनेकडून मागणी। नाशिकमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांवरून वाद, मलनिस्सारण केंद्राच्या अंमलबजावणीला स्थानिकांचा विरोध, तर उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन। अदानी पोर्ट्स जागतिक TNFD नेटवर्कमध्ये सामील, आर्थिक वर्ष 2026 पासून निसर्गाशी संबंधित अहवाल देण्याचं वचन, अदानी पोर्ट्स अँड लॉजिस्टिक्सनं जारी केली प्रेस रिलीज। चंद्रपुरात पोलीस प्रशिक्षणासाठी खरं तर खासगी संस्थांकडून जिल्हा स्टेडियमचा वापर, सरकारी स्टेडियमवर धावण्यासाठी तरुणांना पैसे मोजावे लागतात। मुलुंडमधील जुना कपडा बाजार बंद झाल्यामुळे काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वात पालिकेच्या गेटसमोर मोर्चा। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं रेल्वे कार्यालयात आंदोलन, वारंवार निवेदन देऊनही सीसीटीव्ही बंद, सुरक्षा रक्षक नसल्यानं आंदोलन। कोल्हापुरातील आजपासून अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला सुरुवात, केशवराव भोसले नाट्यगृहाभोवती अतिक्रमण पालिकेनं हटवलंय। भिवंडी पालिका क्षेत्रात मोबाईल मेडिकल युनिट सेवेला प्रारंभ, नागरिकांमध्ये आरोग्य जागरूकता वाढवणं या उद्देशानं आयुक्तांच्या उपस्थितीत
शुभारंभ झाला। मुळशीच्या विकासाला नवा वेग, भूगाव बायपासच्या कामाला मिळणार गती। तर प्राथमिक कामं पूर्ण झाली आहेत, दिल्ली कार्यालयात मंजुरीची प्रतीक्षा। वणी नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर, यवतमाळ राजकीय हालचाली वाढल्यात। निवडणुकांमुळे नगर परिषदांची कर वसुली जोमात, तर राजकारणाचा गंधही नसलेल्या व्यक्ती निघणार। आगामी निवडणुकांसाठी 9 तालुक्यांमध्ये पोहोचले ईव्हीएम मशीन्स। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय करणार 7 तालुक्यांना आज वाटप। सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उताराचा परिणाम। सोन्याचे दर 10 ग्रॅमला 1,27,000। वातावरण फाउंडेशन आणि इन्व्हायरोलॅटिक्स यांनी खरं तर संयुक्तपणे जारी केले अहवालात मालेगाव शहर राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले। स्थलांतरित विद्यार्थ्यांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाची महत्त्वाची मोहीम। छत्रपती संभाजीनगरात 487 विद्यार्थ्यांना स्थलांतरापासून वाचवण्यात शिक्षण विभागाला यश। धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेला राज्य सरकारकडून 74 कोटींचे अर्थसहाय्य। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्राद्वारे अर्थसहाय्य करण्याची केली होती मागणी। हिंगोलीतील 2 साठवण तलावाच्या कामासाठी मान्यता। डिग्रस, करहाळे आणि सुकळी साठवण तलावासाठी 214 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता। हिंगोलीमधील इसापूर धरणाचे 3 दरवाजे उघडले। 2075 क्युसेकनं पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। हिंगोलीमधील प्रत्येक तालुक्यात 5 शाळांमध्ये वाचनालय आणि ग्रंथालय सुरू करण्याचे निर्देश। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले निर्देश। मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक। मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात बुधवारी निर्णय होण्याची शक्यता। न्यायालयात महत्त्वाचे पुरावे सादर होणार। पश्चिम रेल्वेतील 15 स्थानकांचं होणार सौंदर्यीकरण। स्वच्छता मोहिमेनंतर आता सुशोभीकरण उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू। स्थानकांच्या भिंतींवर आकर्षक भिंतीचित्र रेखाटले जाणार। मुंबईत 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार। जुन्या जलवाहिन्यांच्या दुरुस्ती आणि बदलाची कामं सुरू आहेत। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन। मुंबईतील तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली, आणखी 5 दिवस गारठा राहणार कायम। 15 नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका जाणवणार। नाशिकच्या निफाडमध्ये पारा 9 अंशांपर्यंत खाली घसरला। तापमानात घट होत असल्यानं गुलाबी थंडीत वाढ। पुढील 4 ते 5 दिवस थंडी कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज। अकोल्यात थंडीचा कडाका वाढलाय। तापमान 13 अंशाखाली, नागरिकांनी घेतला शेकाट्याचा आधार। नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागाचा थंडीचा तडाखा। तर गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागपूरकर निघाले मॉर्निंग वॉकला। नागपूरचा पारा 12 अंशांवर, आणखी थंडी वाढण्याची शक्यता। कोल्हापूर जिल्ह्यातील दौलत साखर कारखाना बंद। ऐन गाळप हंगामात कारखाना बंद झाल्यानं चंदगडमधील ऊस उत्पादक चिंतेत। संगमनेरमध्ये कांद्याचे भाव गडगडले। कांद्याला प्रति किलोस 1 रुपया 80 रुपयांचा भाव। तर संतप्त शेतकऱ्यांनी कांदा मार्गावर ओतून आंदोलन केले। धाराशिवमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला 3000 रुपये पहिली उचल मिळावी ही मागणी। या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। सांगलीत ऊस दरासाठी हिंगणगाव खुर्दमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणीसाठी सोनहिरा आणि क्रांती कारखान्याची ऊस वाहतूक रोखून धरली। वाशिममधील शेतकऱ्यांनी बाजारात शेतमाल न आणण्याचं प्रशासनाचं आवाहन। सोयाबीनच्या विक्रमी आवकमुळे खरतर बाजार परिसरात मोठी गर्दी होते। गुरुवारपासून पुन्हा खरेदी विक्री प्रक्रिया सुरू होणार आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी केली शिरूरच्या पिंपरखेड बिबट प्रवण क्षेत्रातील परिसराची पाहणी। परिसरात बिबटे जास्त प्रमाणात असल्यानं त्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी। धान कापणाऱ्या महिला मजुरांवर मधमाशांचा हल्ला। हल्ल्यात महिला किरकोळ जखमी। तर भंडाऱ्यातील मरहेगाव येथील घटना। महानगरी एक्सप्रेस बॉम्बने उडवून देण्याची धमकी। रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। वाढवण बंदर प्रकल्पाचा समुद्रात 7 नॉटिकलवर
सर्वेक्षण करताना बोट बुडाली आहे। बोटीवरील 6 पैकी 5 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर एक कामगार अजूनही बेपत्ता। कल्याण बायपास नाक्यावर ऑटो गॅरेजला आग, 3 ते 4 गाड्या जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट। आळंदीत वारकऱ्याचा शॉक लागून मृत्यू, देहू आळंदी वारकरी पंथात शोककळा पसरली। नांदेडमध्ये उसाच्या फडात आढळला अजगर, सर्पमित्रानं अजगराला पकडून अधिवासात सोडले। गोरेवाड्यात क्षमतेपेक्षा अधिक वाघ बिबट, वनविभागाकडून 8 वाघ आणि 6 बिबट्यांच्या स्थलांतराचा प्रस्ताव, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून प्रस्तावाला मंजुरी नाही। मुंबईच्या विक्रोळीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारला आग, आगीत कार जळून खाक। परभणी ते शॉर्ट सर्किटमुळे 6 एकर उसाला आग, शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान, तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। अमरावतीत रिसेप्शनमध्ये नवरदेवावर चाकू हल्ला करून अज्ञात हल्लेखोर फरार झाल्याची माहिती, घटनेचा थरार ड्रोन कॅमेऱ्यात कैद। पवईत मलनिसारण टाकीत गुदमरून 2 जणांचा मृत्यू, 1 जण जखमी, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। बिबट्यांची संख्या वाढत असल्यानं नागरिक हैराण, एआयचा वापर करत तयार केला पट्टेरी वाघ, वनविभागानं तरुणाला केली अटक। भंडारा जिल्ह्यात वनविभागाच्या वतीनं पक्षी सप्ताह साजरा, पक्षी सप्ताहात अनेक सामाजिक संघटनांनी देखील मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवलाय। हिंगोलीतील होलगिरा परिसरात शेतातील गोठ्याला अचानक आग, आगीत कापूस अन्नधान्य जळून खाक, खरं तर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होते। सांगलीत दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांची हत्या, उत्तम मोहितेंच्या वाढदिवसाच्या दिवशी हत्या झाल्याची माहिती, पोलीस घटनास्थळी दाखल। आंबेगावमधील गावडेवाडीत वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात 2 बिबटे जेरबंद, बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात असून बिबट्यांना जेरबंद करण्याचं वनविभागापुढे मोठं आव्हान। सिंधुदुर्गातील आंबोलीत दुर्मिळ खवले मांजराला जीवनदान, भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून वनविभागाच्या पथकानं केली सुटका। ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, नागपूर पोलिसांनी 23 लोकांना ताब्यात घेतले। डोंबिवलीत हॉटेलमध्ये धक्का लागल्याच्या वादातून तरुणाची हत्या, तरुणाच्या हत्येप्रकरणी 6 जणांना अटक। बीडमध्ये प्रवचनाच्या कार्यक्रमात भाजप शहराध्यक्षाचा गोंधळ, 2 जणांना शिवीगाळ करत केली मारहाण, या प्रकरणी गुन्हा दाखल। धुळ्यात अज्ञात व्यक्तीकडून मंदिराची विटंबना, घटनास्थळावर नागरिकांची गर्दी, तर फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल। कुर्ला एलबीएस मार्गावरील सनलाईट हॉटेलला घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, हॉटेलचं नुकसान मोठ्या प्रमाणात, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाल्याची माहिती। हरवलेल्या आणि चोरी झालेल्या 14 लाखांच्या 90 मोबाईलचा शोध घेण्यात गडचिरोली करता सायबर पोलिसांना यश आलेलं आहे। संबंधित तक्रारदारांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।